महाराष्ट्रातील विधानसभेचे बिगुल वाजले असून आता चर्चा सुरू झाली आहे ती उमेदवारीच्या चाचपणीची। पालघर लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ येत असून यामध्ये डहाणू, पालघर, विक्रमगड, बोईसर, वसई आणि नालासोपारा या मतदारसंघांचा समावेश आहे। 2019च्या निवडणुकीत डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांनी भाजपचे दिवंगत आमदार पास्कल धनारे यांचा पराभव केला होता, तर पालघर विधानसभेत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी झाले होते। विक्रमगड मतदारसंघात सध्याचे खासदार असलेले डॉक्टर हेमंत सावरा यांचा राष्ट्रवादीचे सुनील भुसराय यांनी पराभव केला होता। बोईसर विधानसभेवर आता भाजपमध्ये असलेले शिवसेनेकडून लढलेले विलास तरे यांचा बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी पराभव केला होता, तर वसई मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी विजयश्री खेचून आणली होती आणि नालासोपारा मतदारसंघात क्षितिश ठाकूर निवडून आले होते। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने विधानसभेच्या सर्वच मतदारसंघात चांगलं मतदान पदरात पाडलं असल्यानं या सर्वच विधानसभा मतदारसंघात आम्हीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे। वरिष्ठांनी सर्वच कार्यकर्त्यांना जो उमेदवार निश्चित होईल त्याचेच काम करावं लागेल असा आदेश दिला असला तरीही शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्तेही सध्या विखुरल्याचं चित्र आहे। भाजपमध्ये काही गटतट निर्माण झाले असून शिवसेना शिंदे गटातील मोठी गटबाजी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना या सर्व कार्यकर्त्यांची समज घालण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल असे चित्र सध्या सर्वच विधानसभा मतदारसंघात आहे। एकीकडे मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार निवडून आले होते। शिवसेना, राष्ट्रवादी, माकप यांचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आला होता, तर भाजपची पाटी कोरीच होती। आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार करायला गेला तर भाजपचं गणित पक्क झालेलं दिसून येत असून तेवढ्याच ताकदीने शिवसेना ही मजबूतीने रणांगणात उतरणार असल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक संघटेचा अभाव अजूनही दिसून येत असून सध्या फोडाफोडीचं राजकारणही पाहायला मिळत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पालघर आणि बोईसर हे 2 मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। विक्रमगड, नालासोपारा आणि डहाणू हे मतदारसंघ भाजपच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे। पालघर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून सध्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत असून या ठिकाणी शिंदे गटाकडून श्रीनिवास वनगा यांच्यासोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण ह्या देखील इच्छुक आहेत। तर बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जगदीश धोडी यांची मागणी असून नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर यांनाही पुढे केले जात आहे। बहुजन विकास आघाडीकडून सध्याचे आमदार राजेश पाटील यांचेच नाव चर्चेत आहे। याच ठिकाणी भाजपचे विलास तरे यांची ही मागणी आहे। डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून विनोद मेढा, सुरेश शिंदा, लुईस काकड हे इच्छुक असून माकपकडून सध्याचे आमदार विनोद निकोले यांची वर्णी लागणार आहे, तर राष्ट्रवादीचे काशीनाथ चौधरी हे महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत। मनसेही आता आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर राष्ट्रवादीकडून सध्याचे आमदार सुनील भुसराय यांचं नाव निश्चित असून भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, भाजपच्या सक्रिय कार्यकर्ता ज्योती भोये, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भोये हे इच्छुक आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे देखील इच्छुक आहेत। नालासोपारा मतदारसंघाचा विचार केला तर बहुजन विकास आघाडीमधून सध्याचे भाजपकडे जाण्याची तयारी करत आहेत त्या राजीव पाटील यांची उमेदवारीसाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर वसई हा मतदारसंघ शिवसेना, भाजप किंवा श्रमजीवी संघटनेकडे जाईल अशी सध्या चर्चा सुरू असून श्रमजीवी संघटनेकडून स्वतः विवेक पंडित लढण्याची शक्यता आहे। सध्या या सर्वच मतदारसंघामध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू असून वरिष्ठांकडे जे अंतर्गत सर्वे गेले आहेत त्याचप्रमाणे उमेदवारी घोषित होण्याची चिन्हे आहेत। पालघर लोकसभेतील या 6 विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र येत्या काळात कोणते उमेदवार निश्चित होतात आणि मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपलं बहुमूल्य मत टाकतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।